चला तर आज आपण बनवूया एक साऊथ इंडियन डिश जिचे नाव आहे कर्ड राईस, आंबट भात। यामध्ये मी मिरचीची पेस्ट करून घेणार आहे। यासाठी लसूण, अद्रक, मिरची, त्यानंतर थोडेसे जिरं आणि कोथिंबीर घालून हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। अशा रीतीने हा मी बारीक करून घेतलेला आहे मिरचीचा क्रश। आता इथे मी भात शिजवून थंड करून घेतला होता। हा मऊ शिजवला मी भात, कारण आपण जे काही बनवते एकजीव आणि छान दही भात असं मऊ छान लागत असतो। यामध्ये अर्धी वाटी मी दूध घालते, थंड दूध घालायचं। त्यानंतर दही घालायचं अर्धी वाटी, आणि आपण जो मिरचीचा ठेचा बनवला आहे तो घालून घ्यायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर थोडीशी, आणि हे सगळं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखर पण व्यवस्थित सगळीकडे लागली पाहिजे। पहिले काजू तळून घेतले। काजू तळून झाल्यानंतर इथे मी मनुके तळून घेते। मनुके तळून झाल्यावर आपण फोडणी टाकायची आहे यावर। हे दोन्ही तळून झाल्यावर त्यासाठी एक 8 ते 10 मी इथे मेथ्या घेतलेल्या आहेत। या मेथ्या तळून झाल्यावर यामध्ये मोहरी, त्यानंतर 2 मिरच्या तुकडे घातली, अख्खी कढीपत्ता घातलाय, हिंग घालायचा अर्धा चमचा। हिंग घालून झाल्यावर इथे थोडीशी चण्याची डाळ घेतली अर्धा चमचा, आणि उडदाची डाळ घ्यायची थोडीशी, उडदाची डाळ पण तेवढीच घ्यायची। आणि ही छान तेलामध्ये ब्राऊन रंगात तळून घ्यायचं। आपली कडक कडक फोडणी तयार करायची। आणि ही जी फोडणी आपण केली आहे, खमंग अशी फोडणी, ही जी या भातावर आपण घालायची। आणि हे जे काजू आणि मनुके जे आपण तळले होते ते घातले। अशा रीतीने हा आपला कर्ड राईस म्हणजेच आंबट भात, असा हा आंबट भात आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे। तर नक्की करून बघा तुम्ही हा कर्ड राईस, अगदी तुम्हाला आवडेल। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।